नमस्कार मंडळी. आजच्या भागात आनंद, भावना आणि नव्या संकटांची चाहूल अशा तिन्ही गोष्टी एकाच वेळी पाहायला मिळाल्या. एका बाजूला सायलीसाठी संपूर्ण कुटुंबाने खास सरप्राईजची तयारी केली, तर दुसऱ्या बाजूला महिपतच्या खऱ्या हेतूचा मोठा खुलासा झाला. त्यामुळे पुढील भागांमध्ये संघर्ष आणखी तीव्र होणार हे स्पष्ट दिसत आहे. भागाच्या सुरुवातीला अर्जुन सायलीला मंदिरातून घरी घेऊन येतो. सायलीचा राग कमी व्हावा म्हणून तो तिच्यासाठी एक खास सरप्राईज लपवून ठेवतो. डोळे बंद करून घरात आणल्यानंतर तिच्यावर फुलांचा वर्षाव होतो आणि संपूर्ण कुटुंब तिचे प्रेमाने स्वागत करते. त्या प्रसंगासाठी दाखवलेले नवीन गाणे वातावरण अधिक भावूक बनवते. सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि घरच्यांच्या डोळ्यातील समाधान हा आजच्या भागाचा सर्वात सुंदर क्षण ठरतो. यानंतर सर्वजण सायलीचे लाड करतात, तिचे स्वागत करतात आणि तिच्या आयुष्यातील या नव्या सुरुवातीचा आनंद साजरा करतात. तिच्या मैत्रिणीही या आनंदात सहभागी होतात. अनेक भावनिक क्षणांमुळे हा प्रसंग प्रचंड आणि खूपच हृदयस्पर्शी वाटतो. मात्र दुसरीकडे आश्रमात वेगळेच चित्र दिसते. महिपतच्या साथीदारांकडून संशयास्पद गोष्ट सुरू असल्याचे दिसते. सुरुवातीला महिपत त्यांच्यावर संतापल्यासारखे वागतो आणि पोलिसांना बोलवण्याची धमकी देखील देतो. पण काही क्षणातच समोर येते की हे सर्व त्याचं नाटकच होतं. यानंतर महिपत स्वतः कबूल करतो की आश्रम आणि साधूपणाचा आव आणून तो आपले जुने गैरकृत्य लपवत आहे. बाहेरून बदलल्याचा देखावा असला तरी त्याच्या मनात सूडाची आग अजूनही कायम आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा आपल्या जुन्या मार्गावर परतल्याचे स्पष्ट होते. महिपत आपल्या साथीदारांसोबत चर्चा करताना सांगतो की ज्यांनी त्याच्या आयुष्यावर परिणाम केला त्यांच्या विरुद्ध तो आता नव्या पद्धतीने योजना आखणार आहे. याचवेळी त्याच्या गटातील इतर लोकही एकत्र येण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे पुढे सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबावर मोठे संकट येण्याची शक्यता निर्माण होते. दरम्यान सायलीच्या आनंदाचे क्षण एका व्हिडिओमधून प्रिया पाहते. तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसतो. ती सायलीला सुखात पाहू शकत नसल्याचे सांगते आणि बदला घेण्यासाठी शपथ घेते. तिच्या बोलण्यातून पुढील भागांमध्ये ती मोठी चाल खेळणार असल्याचे संकेत मिळतात. पुन्हा घरातील वातावरणाकडे वळल्यावर सगळे एकत्र बसून आनंद साजरा करत असतात. त्याचवेळी रविराज तीर्थयात्रेला गेल्याचे समजते. सायलीला थोडे वाईट वाटते, पण घरातील मंडळी तिला समजावतात की देवाचे आभार मानण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. जुने प्रसंग आठवल्यामुळे हा भाग आणखी भावनिक बनतो. शेवटी संपूर्ण कुटुंब प्रेमाने सायलीला घास भरवते. प्रत्येकजण तिला आपल्या नात्याचे आशीर्वाद देतो. इतक्या वर्षांनी हरवलेले प्रेम पुन्हा मिळाल्यामुळे सायली देखील भावूक होते. या आनंदी वातावरणात आजचा भाग संपतो. पुढील भागाची झलक जर पाहत असलो आपण तर प्रोमोमध्ये महिपत, नागराज, प्रिया, सचिन आणि इतर विरोधक व्हिडिओ कॉलवर एकत्र दिसतात. हे सर्व मिळून सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाविरुद्ध एकत्र लढण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे पुढील भागांमध्ये नव्या डावपेचांची आणि मोठ्या संघर्षाची सुरुवात होणार असले संकेत दिसत आहेत. तुमच्या मते या नव्या योजनेला अर्जुन आणि सायली कसे उत्तर देतील? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच रोजच्या मराठी मालिकांच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.